हेलो गुड मॉर्निंग एवरीवन, बैक टू साक्षीच्या एपिसोड नंबर 208 मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मेरे को इतना लेट हो गया था की डायरेक्ट स्टॉपवर जाऊन व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली मी। आणि स्टॉपवर गेल्यावर एवढा खोकला सुरू झाला की डायरेक्ट डोळ्यातून पाणी यायला लागलं होतं। सुबह इस खोकले ने मेरे को रुला दिया। देव जाणे हा खोकला कधी बरे होणार आहे काय माहिती। आणि त्यात साक्षीला एवढा कंटाळा दवाखान्यात जायचा की कधीच ती दवाखान्यात जात नाही, न गोळ्या घेते, नॅचरली बरी होती। तो इसलिए साक्षीला टाइम लागतो बरं व्हायला। मग काय खोक खा करता बस येऊन गेली स्टॉपवरती। ऑलरेडी लेट झालेलं होतं तर काय 2-3 मिनिटच थांबायला लागलं स्टॉपवरती, तेवढ्यात बस येऊन गेली। आणि आता सध्या तर रात्र मोठी असते त्याच्यामुळे बघा सकाळी पण चंद्राचं पण दर्शन होत होतं आणि सूर्याचं पण दर्शन होत होतं। अभी ज़्यादा नींद मिलती है, ज़्यादा टाइम मिलता है सोने को। रात्री किती वेळ मोबाईल बघत बसा, काय टेन्शन नाही, सकाळी उठायचं ताण नाही। आणि संध्याकाळी पण वातावरण एवढं छान होतं। आणि ते आमच्या समृद्धी मॅडमचं चालू होतं पाणी ओताओती कार्यक्रम। साध्या बॉटलचं पाणी सिपरमध्ये टाकायचं होतं मॅडमला, मगच ते पाणी घशाच्या खाली उतरेल। पाणी प्यायपेक्षा त्याची चोचले जास्त होते तिचे। दिवसभर तर घोटभर पाणी पिलं नव्हतं आणि संध्याकाळी हे टाइमपास चालू होता तिचा। हम लोगों के अंदर का बचपन अभी तक नहीं जा रहा भाई। कधी मोठे हो आम्ही आमचं आम्हालाच माहिती। जाऊ द्या गाईस, लई शहाणं होऊन कोणाचा फायदा झालाय। असावा थोडंसं वेड माणसानी, तरच हसी खुशी लाईत जाते। आणि आता इथे बघा आमचा खाण्याचा खजिना बाहेर येतोय। बॅगमधून एक वस्तू बाहेर निघतायत। अख्खं दुकान घेऊन फिरते ही पोरगी बॅगमध्ये। अल्पेनलिबे काय, पोलो काय, आणि दररोज वेगवेगळे पदार्थ दाखवते। उसमें से हमको चॉईस करने को बोलती की आपको क्या खाना है। अशा अँटिक मैत्रिणी भेटलंय मला। एकीच्या बॅगमध्ये पुरं मेकअपचं सामान असतं, एक नाही 2-2 कप्पे भरलेले असतात मेकअपच्या सामानाने, आणि दुसरीच्या बॅगेत पूर्ण खायचं सामान असतं। पर टेढ़े है पर मेरे है। आणि इकडे पोलोचं वाटप झालेलं आहे। आगे पीछे दोनों तरफ सबको दे दिया है पोलो। अब सब मिलकर पोलो पार्टी करेंगे। आणि हे पोलो खाऊन झाल्यानंतर बघा ना थोड्या वेळाने थंड पाणी पण पिलते और थंड लगने के लिए। आणि मी जशी बसमध्ये बसते तसं माझं कंटिन्यू बाहेरच लक्ष असतं, तर असं मला चित्र बघायला भेटत असतं। तो देखो ये ब्लैंकेट लेके ट्रैवलिंग कर रहे थे, ठंडी से बचाव मुहिम। और फिर घर आने के बाद मेरे को खाने को था आज खिचड़ी आणि खीर। मतलब एक सादा और एक अच्छा बैलेंस होना चाहिए। और इधर मेरे भाई की चल रही थी पढ़ाई बघा पेजेस फाडू घेऊन राहिला तो बुकमधून। आणि या भाऊनी फक्त एक शब्द लिहायसाठी अख्खं पेज फाडलं होतं वहीचं। अजीब लड़का है यह। आणि जसं आमचा कप्पा अभ्यासाला बसतो तसंच आमचे पप्पा पण बसले होते अभ्यासाला। आज काहीतरी घेऊन आले होते आज अभ्यासाला पप्पा। सिरियसली चल रहा था सब, डू नॉट डिस्टर्ब। आणि अभ्यास म्हणजे आपल्यावाला अभ्यास नाही, त्यांचावाला अभ्यास काहीतरी वेगळाच होता। और इधर चल रही थी शेकोटी मस्तपैकी। मेरे को भी जाने का मूड हो गया।